राज्यातील पिवळ्या रेशनधारकांसाठी आणि केसरी रेशनधारकांसाठी आज राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून या 10 योजनांचे अर्ज सुरू सुद्धा करण्यात आलेले आहेत। जर तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला सुद्धा या 10 योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। बघा, रेशनधारकांना पूर्वीपासून रेशन कार्डच्या आधारावरती फक्त गहू आणि तांदूळ मिळत होते, परंतु आता राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून याच्यामध्ये सर्वात मोठा बदल सुद्धा करण्यात आलेला आहे। एकंदरीत राज्यातील 52 लाख रेशनधारकांना या 10 योजनांचा अर्ज करता येणार आहे। त्यांना सुद्धा या 10 वस्तू मोफत सुद्धा मिळणार आहेत। तर या 10 योजना कोणकोणत्या आहेत, याच्यासाठी अर्ज कुठे करायचा आहे, याच्यासाठी कोणकोणते पात्रता लावण्यात आलेल्या आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्यासाठी कोणकोणते नागरिक कोणकोणत्या महिला पात्र ठरतील, तर त्याची पूर्णपणे माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। ती माहिती सुद्धा बघून घेऊया। परंतु रेशनधारकांना चॅनल वरती नवीन आला असाल तर लगेच चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून रेशन कार्ड संबंधित महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जाईल। बघा, रेशनधारकांना तुमच्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये मागणी सुद्धा केली जात होती की आम्हाला सुद्धा या 10 वस्तूंचा लाभ घ्यायचा आहे, आम्हाला सुद्धा या 10 योजनांचा अर्ज करायचा आहे। बघा, या 10 योजनांमधील काही योजना जुन्या आहेत, तर याच्यामध्ये काही नवीन योजना सुद्धा सुरू करण्यात आलेल्या आहेत। एकंदरीत राज्यातील पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी, रेशनधारकांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी केंद्र सरकारने सर्वात मोठा आनंदाचा निर्णय घेतलेला आहे। तर या निर्णयामुळे देशातील 130 करोड नागरिकांमध्ये आज सकाळपासून आनंदाचे वातावरण पसरलेले आहेत। म्हणजेच राज्यातील आणि देशातील सर्व रेशनधारकांसाठी या 10 योजनांचे अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत। ज्या ज्या महिला अर्ज करतील, जे पुरुष अर्ज करतील, त्यांना याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। बघा, एकंदरीत या 10 वस्तू, एकंदरीत या 10 योजना कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा, एकंदरीत 10 योजनांचे अर्ज आजपासून सुरू करण्यात आलेले आहेत। पुढचे 3 ते 4 दिवस हे अर्ज सुरू राहणार आहेत। त्याच्यानंतर जे अर्ज केलेले नागरिक असतील त्यांना याचा लाभ दिला जाईल। त्यानंतर कोणाला याचा अर्ज करता येणार नाही। जरी तुम्ही पात्र असाल आणि तुम्ही वेळ निघून गेल्यानंतर अर्ज करायला गेलात तर या ठिकाणी तुम्हाला या 10 योजनांपैकी कोणत्या योजनेचा अर्ज करता येणार नाही। त्यामुळे तुम्ही सुद्धा वेळेमध्येच या योजनांचे अर्ज करायचे आहेत। याच्यासाठी जेवढे पण कागदपत्रे लागणार आहेत तेवढी सर्व कागदपत्रे काढून सुद्धा ठेवायची आहेत। बघा, एकंदरीत याचा अर्ज कुठे करायचा आहे, कसा करायचा आहे, कोणकोणत्या महिला पात्र ठरतील, कोणकोणते पुरुष पात्र ठरतील, तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा अर्ज करता येईल, तुम्हाला सुद्धा या 10 वस्तूंचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। बघा, रेशनधारकांना सर्वात अगोदर या ज्या 10 योजनांचे अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत, तर या 10 योजना कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया। जेणेकरून तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहताल, आणि जर तुम्हाला अर्ज करायचा नसेल तर तुमचा वेळ सुद्धा वाचून जाणार आहे, तुमचा वेळ सुद्धा वाचणार आहे। बघा, एकंदरीत तुम्हाला 10 योजना सांगत आहे, तुम्ही सुद्धा 2 मिनिटं याकडे डोळे पाहून या ठिकाणी कान देऊन हा व्हिडिओ सुद्धा ऐकायचा आहे। बघा, या 10 योजनांपैकी 2 योजना जुन्या आहेत, परंतु 8 योजना नवीन सुद्धा सुरू करण्यात आलेल्या आहेत। म्हणजेच ज्याप्रमाणे लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेले होते तशाच पद्धतीने महिलांना प्रत्येक महिन्याला अनुदान मिळणार आहे अशा योजना सुद्धा सुरू करण्यात आलेल्या आहेत। काही योजना व्यावसायिक आहेत, म्हणजेच ज्या रेशनधारक महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल, स्वतःच्या पायावरती उभं राहायचं असेल, स्वतःला सक्षम बनायचं असेल, त्या महिलांसाठी काही अनुदान देण्यात येणार आहे। राज्य सरकारकडून व्यवसायासाठी काही मुबलक अशी मदत सुद्धा केली जाणार आहे। एकंदरीत या 10 योजना 100% फायदेशीर आहेत। त्यामुळे पिवळ्या रेशनधारकांनी आणि केसरी रेशनधारकांनी याचा फायदा 100% घ्यायचा आहे, कारण या योजना 5 वर्षातून एकदा सुरू होत असतात। त्यामुळे पिवळ्या रेशनधारकांनी आणि केसरी रेशनधारकांनी या सर्व योजनांचा अर्ज करायचा आहे। सर्व योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। बघा, मागच्या 5 वर्षांअगोदर या ठिकाणी या 10 योजना सुरू करण्यात आलेल्या होत्या, आणि ज्या महिलांनी, ज्या रेशनधारकांनी आणि ज्या पुरुषांनी मागच्या 5 वर्षांपूर्वी अर्ज केलेले होते त्यांना मागच्या 5 वर्षांपूर्वीच या 10 योजनांचा लाभ मिळालेला आहे। त्यांना सुद्धा या 10 वस्तू मिळालेल्या
आहेत। बघा या 10 वस्तू सरासरी 1 ते 2 लाख रुपये किमतीच्या आहेत, म्हणजेच हे सरकारी मालमत्ता आहे, परंतु सर्व रेशनधारकांसाठी या ठिकाणी उपलब्ध सुद्धा करून दिलेले आहेत। बघा एकंदरीत या 10 योजनांचे अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत। तर या 10 योजनांचा अर्ज कुठे, कसा, कधी आणि कुणी करायचा आहे त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। तर बघा रेशनधारकांनो, सर्वात अगोदर या 10 योजनांचा अर्ज करण्यापूर्वी तुम्ही सुद्धा या 4 नियमांमध्ये बसत आहात का, 4 पात्रतेमध्ये पात्र ठरत आहात का, हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा रेशनधारकांना आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार फक्त देशातील सर्व नागरिकांना, सर्व महिलांना आणि सर्व रेशनधारकांना अर्ज करता येईल। म्हणजेच एकंदरीत पहिले पात्रता म्हणजे रेशनधारक महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत। बघा जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल, कमीत कमी 10 ते 15 वर्ष महाराष्ट्र राज्यामध्ये राहत असाल, तरच तुम्हाला या 10 योजनांचा अर्ज करता येईल। त्यासोबत जी दुसरी पात्रता लावण्यात आलेली आहे, तर ती दुसरी पात्रता अत्यंत महत्त्वाची आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा दुसऱ्या पात्रतेमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा रेशनधारकांना दुसरी पात्रता म्हणजे तुमच्याकडे एकतर पिवळे रेशन कार्ड असावं, जर तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड नसेल तर तुमच्याकडे केसरी रेशन कार्ड तरी असायला पाहिजे। जर तुमच्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल तर हा व्हिडिओ पाहू नका, तुमच्यासाठी कोणती योजना सुरू करण्यात आलेली नाही। फक्त पिवळ्या रेशनधारकांनी आणि केसरी रेशनधारकांनी हा व्हिडिओ पहिल्या मिनिटापासून ते शेवटच्या मिनिटापर्यंत काळजीपूर्वक पाहायचा आहे। जर तुम्ही हा व्हिडिओ पळवून पाहिला तर तुम्हाला अर्धवट माहिती मिळेल आणि या ठिकाणी तुमचा कसलाही फायदा होणार नाही, परंतु जे रेशनधारक पहिल्या 1 मिनिटापासून ते शेवटच्या मिनिटापर्यंत हा व्हिडिओ पाहतील त्यांना 10च्या 10 योजना समजणार आहे, त्यांना 10 योजनांचा अर्ज कसा करायचा आहे आणि या 10 योजनांच्या माध्यमातून ज्या 10 वस्तू मिळणार आहेत त्या 10 वस्तू सुद्धा कोणकोणत्या आहेत हे सुद्धा त्यांना समजणार आहे। तर बघा रेशनधारकांनो, आता आपण पात्रता बघत होतो, याच्यामध्ये पहिली पात्रता सांगितलेली आहे की तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत। दुसरी पात्रता म्हणजे तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे। तिसरी पात्रता म्हणजे तुमचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असायला पाहिजे, म्हणजेच तुमच्या कुटुंबामध्ये जेवढे पण सदस्य असतील तेवढ्या सर्व सदस्यांचे एका वर्षाचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असायला पाहिजे। आणि चौथे पात्रता म्हणजे तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीवरती, सरकारी नोकरीला कामाला सुद्धा नसायला पाहिजे। बघा एकंदरीत या 4 जुन्या पात्रता आहेत, त्यामुळे जे रेशनधारक असतील सर्व रेशनधारक या 4 पात्रतांमध्ये बसायला पाहिजेत। बघा रेशनधारकांना आता तुम्हाला पात्रता सांगितलेल्या आहेत, आता तुम्हाला याचा अर्ज कुठे करायचा, कसा करायचा आहे आणि या ज्या 10 योजनांचे अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत तर हे 10 योजना कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया। बघा रेशनधारकांना अर्ज कुठे, कधी आणि कसा करायचा आहे ते पाहण्या अगोदर या ठिकाणी तुमच्याकडे महत्त्वाची कागदपत्रे आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा रेशनधारकांना तुमच्याकडे रेशन कार्ड असायला पाहिजे, त्यासोबतच तुमचा आधार कार्ड असायला पाहिजे, तुमचा उत्पन्नाचा दाखला असायला पाहिजे, हे 3 कागदपत्रे असायला पाहिजे। त्यासोबत छोट्या आकाराचे 2 फोटो लागणार आहेत। एकंदरीत ज्या रेशनधारकांकडे 4 कागदपत्रे असतील त्याच रेशनधारकांना अर्ज करता येईल, परंतु ज्यांच्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि मतदान कार्ड नसेल त्यांना याचा अर्ज प्राथमिक स्वरूपामध्ये करता येणार नाही। बघा कागदपत्रे सांगितले आहेत, आता तुम्हाला या 10 योजना कोणकोणत्या आहेत आणि याचा अर्ज कसा करायचा आहे आणि तुम्हाला याचा लाभ कितीपर्यंत मिळणार आहे त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। बघा रेशनधारकांना सर्वात फेमस असणारी योजना म्हणजे शिलाई मशीन योजना। बघा शिलाई मशीनसाठी भरपूर महिलांनी या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये तक्रारी सुद्धा नोंदवलेल्या होत्या की शिलाई मशीन योजना बंद झाली का, शिलाई मशीनचे अर्ज कधीपासून सुरू होणार। बघा महिलांना या ठिकाणी तुमच्या विचारपूर्णेमुळे, तुमच्या या ठिकाणी प्रयत्नामुळे शिलाई मशीनचे अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत। म्हणजेच महिलांना सक्षम बनवण्यासाठी, स्वतःचा व्यवसाय उभा करण्यासाठी केंद्र सरकारकडून शिलाई मशीन खरेदीसाठी अनुदान सुद्धा वाटप होत आहे। जर तुम्हाला शिलाई मशीनचा अर्ज करायचा असेल तर हा अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे त्याची माहिती सुद्धा देणार आहे। बघा पहिली योजना शिलाई मशीन योजना, दुसरी योजना म्हणजे पिठाची गिरणी। बघा पिठाची गिरणीसाठी सुद्धा तुम्हाला 15,000 रुपये अनुदान मिळणार आहे, तर याचा अर्ज कुठे, कसा करायचा आहे त्याची माहिती सुद्धा बघणार आहोत। त्यासोबतच रेशनधारकांना जे तिसरी योजना सुरू करण्यात आलेली आहे तर ती तिसरी योजना म्हणजे ज्या महिलांना डंका मशीनचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांना डंका मशीनसाठी सबसिडी सुद्धा देण्यात येत आहे, म्हणजे डंका मशीन सुद्धा मिळणार आहे। बघा या 3 योजना सांगितलेल्या आहेत, उर्वरित 7 योजना सुद्धा लगेच सांगतो। बघा चौथी योजना म्हणजे महिला जर शेतकरी महिला असेल तर त्यांना शेळी पालन योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। त्यासोबतच 5वी योजना म्हणजे महिला शेतकरी
असतील तर त्यांना शेततळे, कांदे चाळ अनुदान योजना, विहीर अनुदान योजना अशा योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येत आहे। त्यासोबत जी 6वी योजना आहे तर ती 6वी योजना अत्यंत महत्त्वाची आहे। बघा, जर तुम्ही महिला असाल आणि या ठिकाणी तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला प्रधानमंत्री घरकुल योजना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। म्हणजे ज्या रेशनधारक महिलांना घर नसेल तर त्यांना घरकुलासाठी 2,10,000 रुपये अनुदान खात्यामध्ये टाकलं जाणार आहे। त्यानंतर तुम्ही त्या पैशामधून घर सुद्धा तयार करायचं आहे। सोबतच पुढची योजना म्हणजे रेशनधारक महिलांचे सासरे असतील, रेशनधारक महिलांचे वडील असतील आणि त्यांचं वय 60 वर्षांच्या पुढे गेलेलं असेल तर त्यांना 60 वयानंतर 3,000 रुपयांची पेन्शन सुरू सुद्धा करण्यात आलेली आहे। त्याचा अर्ज सुद्धा करायचा आहे। त्यानंतर रेशनधारक महिला महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असतील आणि त्यांना बचत गट असेल, पापड व्यवसाय असेल, लोणचे व्यवसाय असेल, मसाला व्यवसाय असेल अशा प्रकारचे व्यवसाय करायचे असतील तर त्याच्यासाठी बिनव्याजी अनुदान सुद्धा वाटप होणार आहे। त्यासोबत रेशनधारक महिलांसाठी अजून काही आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। याच्यामध्ये रिक्षा सुद्धा मिळणार आहे, याच्यामध्ये सायकल सुद्धा देण्यात येणार आहे। त्यासोबत ज्या महिला अपंग असतील त्यांना सुद्धा फिरण्यासाठी, चालण्यासाठी राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून विना अनुदान या ठिकाणी सायकल मिळणार आहे। त्यासोबतच विविध वस्तू सुद्धा वाटप होणार आहे। त्यासोबत रेशनधारक महिलांना राज्य सरकारकडून 3 गॅस आणि केंद्र सरकारकडून 3 गॅस म्हणजे प्रत्येक वर्षाला या ठिकाणी 12 गॅस 6 गॅस सुद्धा मिळणार आहे। त्यामुळे सर्व रेशनधारक महिलांनी याचा अर्ज सुद्धा करायचा आहे। बघा रेशनधारक बहिणींनो, या ठिकाणी तुम्हाला 10 योजना सांगितल्या आहेत। या 10 योजनांचे अर्ज कुठे आणि कसे करायचे आहे त्याची माहिती सुद्धा लगेच देतो। बघा रेशनधारक महिलांना, ज्या महिलांना या ठिकाणी शिलाई मशीनचा अर्ज करायचा असेल त्या महिलांनी शिलाई मशीनचा अर्ज प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या योजनेच्या ऑनलाईन वेबसाईट वरतून करायचा आहे। म्हणजेच तुम्हाला हा अर्ज कागदी प्रक्रियेमध्ये करायचा नाही, हा अर्ज तुम्हाला प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या योजनेच्या ऑफिशियल वेबसाईट वरून करायचा आहे। जर तुम्ही पात्रतेमध्ये बसत असाल तर तुम्हाला शिलाई मशीन खरेदीसाठी 15,000 रुपये अनुदान सुद्धा वाटप केलं जाणार आहे। त्यासोबत दुसरी योजना म्हणजे शेळीपालन योजना। बघा या ठिकाणी 10 शेळ्या आणि 1 बोकड अशा पद्धतीचे रेशन कार्डांसाठी योजना सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे। ज्यांना अर्ज करायचा असेल तर त्यांनी ऑनलाईन पद्धतीने हा अर्ज सुद्धा करायचा आहे। त्यानंतर पेटाची गिरणी, बघा या पेटाची गिरणी योजनेचा अर्ज पंचायत समिती असेल, ग्रामपंचायत असेल तर अशा सरकारी ऑफिसांमध्ये करायचा आहे। तर याचा अर्ज कधीपासून करायचा आहे त्याची माहिती सुद्धा बघणार आहोत। त्यासोबत ज्या महिलांना लोणचे व्यवसाय, मसाला व्यवसाय, पापड व्यवसाय अशा प्रकारचे व्यवसाय करायचे असतील तर त्यांनी याच्यासाठी अर्ज करणं गरजेचं आहे। तर हा अर्ज प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या योजनेच्या ऑनलाईन वेबसाईट वरती जाऊन करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी बघा तुमच्या वडिलांचं वय, तुमच्या सासऱ्याचं वय 60 वर्षांच्या पुढे असेल तर त्यांना मुख्यमंत्री वयश्री योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याला 3,000 रुपये सुद्धा मिळणार आहे। त्यासोबत ज्या रेशनधारक महिला विधवा असतील तर त्यांना विधवा पेन्शनचा लाभ मिळणार आहे। त्यासोबत ज्या रेशनधारक महिला अपंग असतील, पुरुष अपंग असतील तर त्यांना या ठिकाणी संजय गांधी निराधार योजना या योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। प्रत्येक महिन्याला 2,500 रुपयांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे। त्यासोबतच रेशनधारकांना अजून काही योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत, अजून काही आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत त्याची माहिती सुद्धा बघणार आहोत। परंतु रेशनधारकांना तुमच्यासाठी राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तो निर्णय फक्त एका कारणामुळे घेण्यात आलेला आहे, तर ते कारण म्हणजे वर्षानुवर्ष पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना रेशन कार्डच्या आधारावरती फक्त गहू आणि तांदूळ मिळत होते आणि याच्यामध्ये जे गहू मिळत होते तर ते गहू चांगल्या क्वालिटीचे मिळत नव्हते। म्हणजेच या गावामध्ये जास्त प्रमाणामध्ये मस्किडे तयार होत होते, या गावाच्या चपात्या सुद्धा चांगल्या येत नव्हत्या, त्यासोबतच रेशनचा तांदळाचा भात सुद्धा चांगला शिजत नव्हता। अशा पद्धतीच्या तक्रारी रेशनधारकांकडून करण्यात आलेल्या होत्या। तर त्यावरती राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने निर्णय सुद्धा घेतलेला आहे। यापुढे सर्व रेशनधारकांना रेशन कार्डवरील गहू चांगल्या क्वालिटीचे, दर्जेदार क्वालिटीचे मिळणार आहेत। म्हणजे ते गहू खाण्यायोग्य असतील अशा पद्धतीने त्या गव्हाची क्वालिटी असणार आहे आणि रेशनच्या तांदळाची क्वालिटी सुद्धा चांगली असणार आहे। म्हणजे तुम्हाला लगेच बासमती किंवा तुकडा तांदूळ मिळणार नाही, तर तुम्हाला कोलम तांदळापासून सुरुवात होईल, तर ते काही दिवसानंतर चांगला तांदूळ सुद्धा मिळणार आहे। त्यासोबत रेशनधारकांना काही भागामधील जे रेशनधारक आहेत तर त्यांना रेशन कार्डच्या आधारावरती अनुदान सुद्धा वाटप होणार आहे। तर हे अनुदान म्हणजे तुम्हाला रेशन कार्डच्या आधारावरती गहू तांदूळ मिळतील, त्यासोबत प्रत्येक महिन्याला पेन्शन सुद्धा मिळणार आहे। परंतु हे पेन्शन सर्व जिल्ह्यांमध्ये, सर्व तालुक्यांमध्ये मिळणार नाही।
याच्यासाठी केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडून प्रमुख 14 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। त्या 14 जिल्ह्यांची यादी सुद्धा तुम्हाला देणार आहे। परंतु रेशनधारकांना ज्यांच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल, केसरी रेशन कार्ड असेल, अशाच रेशनधारकांना अर्ज करता येईल। ज्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल तर त्यांना याचा अर्ज प्राथमिक स्वरूपामध्ये करता येणार नाही। बघा रेशनधारकांना तुम्हाला सुद्धा माहिती असेल की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या अध्यक्षतेखाली महिलांना सक्षम बनवण्यासाठी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे। त्यासोबतच अपंगांना सक्षम बनवण्यासाठी निराधार योजना सुरू करण्यात आलेली आहे। विधवा महिलांसाठी विधवा पेन्शन सुरू करण्यात आलेले आहे। त्याचप्रमाणे ज्या महिलांना स्वतःचा व्यवसाय करायचा असेल त्यांना शिलाई मशीन, पेटाची गिरणी, मसाला उद्योग, पापड व्यवसाय, लोणचे व्यवसाय अशा व्यवसायांसाठी अनुदान सुद्धा वाटप होणार आहे। लवकरच या 10 योजनांचे अर्ज सुरू होतील अशा पद्धतीची माहिती देण्यात आलेली आहे। बघा शिलाई मशीन योजनेचे अर्ज सध्याच्या स्थितीला सुरू झालेले आहेत। उर्वरित योजनांचे अर्ज लवकरच सुरू सुद्धा होणार आहे।